ठाण्याचे आमदार संजय केळकर दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात। सोबत कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे हे देखील असतात। आमदार केळकर यांनी आज सोमवारी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी तसंच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमणे, पाणी विषय, एसटी महामंडळ, पोलीस स्टेशन तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, सफाई असे विविध विषयांवरील 50च्या वर निवेदनं यावेळेस प्राप्त झाली होती। आमदार केळकर यांनी काही समस्यांचं अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे बोलून तिथेच निरसन केलं। यावेळेस केळकर यांनी बोलताना सांगितलं की केवळ निवेदन देऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाकडे आम्ही करत असतो व नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो। आतापर्यंत 151 आमदार आपल्या भेटीला कार्यक्रम आपण ठाणे मतदारसंघातील विविध परिसरांमध्ये घेतले असून 40,000च्या वर नागरिकांनी या निमित्ताने संवाद साधला असल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं आहे। ठाणे शहरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जवळपास 3,000च्या वर CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत। PWC या संस्थेद्वारे हे काम करण्यात येणार आहे। संबंधित सहाय्यक आयुक्तांना आणि कॅमेरे लावण्याचं काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आमदार केळकर यांनी खोपट कार्यालयात बोलवून शहरात लागणाऱ्या CCTV कॅमेऱ्यांची माहिती देखील त्यांनी यावेळेस घेतली। यावेळेस केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करून ठाणे शहर अधिक सुरक्षित व्हावं या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।